हाय स्टुडंट्स, मागील टॉपिकमध्ये आपण सॉईल टेस्टिंग हा पॉईंट आपण चालू केलेला होता, म्हणजे मातीचं परीक्षण. तर मातीचं परीक्षण कशा पद्धतीने केलं जातं, जसं की त्याचे ज्या काही मेथड्स आहे, कोणती pH म्हणजे सामू पद्धत किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विद्युत वाहकता पद्धत, या पद्धती आपण पाहिल्या होत्या. आणि माती परीक्षण का केलं जावं, कशासाठी केलं जावं, त्याचा उपयोग काय होतं हे देखील आपण पाहिलं होतं. सो आज आपण जो काही पॉईंट शिकणार आहोत तो आहे काउजेस ऑफ डिमिनिश सॉईल फर्टिलिटी. डिमिनिश म्हणजे काय, तर कमी होणे. थोडक्यात काय म्हणजे मातीची जी काही सुपीकता आहे, फर्टिलिटी म्हणजे काय, सुपीकता, मृदेची काही सुपीकता आहे ती कमी होण्याची, डिमिनिश म्हणजे काय, कमी होणे, ह्रास होण्याची जी काही कारणं आहेत ती आपण पाहूया. म्हणजे आता मातीची सुपीकता कमी होणे म्हणजे काय, मातीचा दर्जा खालावणे, तिथे मग पिके चांगली येत नाही, खराब होऊन जात असतील, करपून जात असतील, तर अशी जी काही वेगवेगळे नुकसान शेतकऱ्यांचं होतं ते कशामुळे होतं ते पाहूया. नंबर 1 पॉईंट आहे सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. मृदेचा जो काही सामू असतो, म्हणजे मातीचा जो काही सामू, जी pH जी मेथड आहे ज्याने आपण त्याचा सामू काढत असतो तो अंकामध्ये मांडला जात असेल बहुतेक, तर मग pH 6पेक्षा कमी आणि 8पेक्षा जास्त नको आहे. म्हणजेच काय, तर हे जे काही मातीचा जो काही सामू असणार आहे तो काय आहे, 6पेक्षा कमी नको आहे आणि 8पेक्षा जास्त नको आहे. म्हणजे तो किती असला पाहिजे, 6 ते 8 दरम्यान तो असला पाहिजे. म्हणजे त्याचा जर सामू 6पेक्षा कमी आणि 8पेक्षा जास्त असेल तर तो कसा आहे, त्याच्यामध्ये सुपीकता तिथे ह्रास होत असेल, ती कमी होत असेल. सेकंड पॉईंट आहे लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता प्रपोर्शन म्हणजे काय, प्रमाण. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, सेंद्रिय पदार्थ. आता सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी, म्हणजे जर सेंद्रिय पदार्थांचं जर प्रमाण कमी झालं तर मृदेची सुपीकता देखील कमी. तर सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय, जसं की आपण जे खतं वगैरे देतो, तर मग सेंद्रिय खते जे असतात, जसं की शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, अशा स्वरूपाचे आपण खतं जर कमी केले आणि त्याच्याऐवजी आपण रासायनिक खतांचा जास्त भडीमार केला तर त्याने देखील मातीचा दर्जा खालावत असतो. थर्ड पॉईंट आहे नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे, म्हणजे आपण जमिनीला जे काही पाणी देतो शेतीला ते व्यवस्थित न जिरणं किंवा ते वाहून जाणं किंवा बाष्पीभवन होऊन जाणं असं. फोर्थ पॉईंट आहे रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. काय, सतत नेहमी, म्हणजे कल्टिवेशन म्हणजे काय, नेहमी आपण एकच पीक घेत राहणं. जसं की आपण आता ह्या सीझनला मी कपाशी केली, समजा पाऊस पडल्यानंतर मी कपाशी लावली, परत पुढच्या वर्षी पाऊस पडल्यानंतर तिथे जर कपाशीच लावतो आहे, म्हणजे काय 2 किंवा 3 वर्ष सतत एकच पीक घेतलं तर त्यांनीसुद्धा मातीची सुपीकता कमी होत असते. पहा किती महत्त्वाचे पॉईंट्स त्यांनी इथे दिले. फिफ्थ नंबरचा पॉईंट आहे कंटिन्युअस यूज ऑफ सॅलिन वॉटर. जर सतत आपण जर खाऱ्या पाण्याचा जर त्यांना पुरवठा केला, सॅलिन वॉटर म्हणजे काय, खारट पाणी, की जे समुद्राचं असतं, म्हणजे समुद्राच्या कडेला जे काही शेती असतील ते जर मग शेतींना जर नेहमी जास्त करून खाऱ्या पाण्याचं जर ते पुरवठा करत असेल किंवा पाणी जर शेतात देत असेल, त्यांनीसुद्धा मातीचा दर्जा खालावत असतो. 6 नंबर आहे एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. एक्झेसिव्ह म्हणजे काय, अतिवापर, गैरवापर आपण त्याला असं म्हणू शकतो आहे. तर कशाचा, केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे काय, रासायनिक खतं, आणि जे काही पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं, यांचं जर आपण अतिवापर केला म्हणजे काय, पीक चांगलं यावं म्हणून रासायनिक खतं भरपूर प्रमाणात टाकणं, नेहमी कीटकनाशकं फवारणी करणं, यामुळे काय आपल्याला काय वाटतं, पीक चांगलं येईल, पण त्यामुळे जमिनीचा जो दर्जा खराब होतो किंवा सुपीकता कमी होते, याकडे आपण लक्ष देत नाही. आपण फक्त एका वर्षाच्या पिकापुरता विचार करतो, पण जमीनच जर खराब झाली तर पुढे चालून पिकं चांगली येतील का, तर नाही. म्हणून सेंद्रिय खतांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ओके, हा पॉईंट खूप लक्षात घेण्यासारखा आहे. जी मुले शेतकऱ्यांची असतील किंवा ज्यांचे शेतकरीशी रिलेटेड नातेवाईक असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा पॉईंट होता. ओके, वर्ल्ड सॉईल डे 5 डिसेंबर टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल. कन्झर्वेशन म्हणजे काय, संवर्धन करणे. आता 5 डिसेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता, 5 डिसेंबर. तर शेवटी कमीत कमी आपण 5 डिसेंबरला तरी आपण मातीचं संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, मग 5 डिसेंबरला मातीचे जे काही सॉईल टेस्टिंग आहे ती आपण शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रेरित करू शकतो आहे. किंवा त्याची सुपीकता कोणत्या कारणामुळे कमी होते त्याचं महत्त्व आपण शेतकऱ्यांना त्यांना महत्त्व पटवून देऊ शकतो आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला ग्रेट सायंटिस्ट. द डॅनिश सायंटिस्ट सोरेनसन
put forth the concept of pH based on the concentration ऑफ हायड्रोजन आयन्स. आता डेन्मार्क नावाचा जो काही देश आहे, डेन्मार्कमधील एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव आहे सोरेन्सन. काय नाव आहे? सोरेन्सेन. तर मग त्यांनी काय केलं होतं, ही जी pH सामूजी पद्धती ही त्यांनी शोधून काढली होती. तर कशी शोधली त्यांनी? तर हायड्रोजनचे जे काही आयन असतात, म्हणजे हायड्रोजनचे जे काही अणू किंवा रेणू असतील त्याच्या संहतीवर, म्हणजे त्याचे जे काही कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आलं तिथे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, संहती. तर ती हायड्रोजनची जी आयनांची जी काही संहती असते त्यावर ही संकल्पना त्यांनी तयार केली किंवा मांडलेली होती. टू डिटरमाइन द pH ऑफ सॉईल, अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉईल इन द प्रपोर्शन 1:2 इज टेकन अँड टेस्टेड युजिंग सेव्हरल इंडिकेटर्स. इंडिकेटर्स म्हणजे काय, दर्शके. म्हणजेच काय सांगितले त्यांनी, पहा, जसं की मातीचा जर सामू ठरवायचा असला, म्हणजे मातीची प्रत, मातीचा दर्जा, तर ठरवण्यासाठी काय, पाणी आणि माती यांचं आपण 1:2 या प्रमाणात मिश्रण करायचं. म्हणजे पाणी जर आपण 1 लिटर पाणी घेतलं, समजा 1 किलो किंवा 1 लिटर पाणी जर घेतलं तर त्याचे दुप्पट आपल्याला काय करायचं आहे, माती घ्यायची आहे. म्हणजे 1:2. आपण जर पाणी जर 1 लिटर घेतलं तर माती समजा 1 किलो म्हटलं तर मग 2 किलो टाईपमध्ये आपण माती घ्यायची आहे आणि त्यांचं काय करायचं, आपल्याला मिश्रण करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पहा मग अकॉर्डिंगली सॉईल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग 3 टाईप्स. मग त्याला आपण वेगवेगळ्या दर्शकांचे, म्हणजे जे काही इंडिकेटर्स आहे, वेगवेगळ्या दर्शकांच्या साहाय्याने आपण त्याचं परीक्षण करू शकतो आहे. मग त्या परीक्षणानुसार मग मातीच्या म्हणजे मृदेचे 3 प्रकार आपल्याला आढळतात. जसं आपण पाहिलं होतं याआधी, काय आपण पाहिलं होतं ना, की तिचा जो काही सामू असणार आहे तो किती असला पाहिजे, 6 ते 8 मध्ये असला पाहिजे. मग आता 6 ते 8 मध्ये सुद्धा मातीचे प्रकार पडतात. मग 6 ते 8 मध्ये जी काही माती येणार आहे, सुपीक जमीन जी असणार आहे, ती मग कशा स्वरूपाची असणार त्याची माती, पहा. नंबर 1 ॲसिडिक ऑइल, pH लेस दॅन 6.5. म्हणजे ज्या मातीचा सामू 6.5 पेक्षा कमी आहे तिला आम्लयुक्त मृदा म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्यामध्ये ॲसिड म्हणजे ती मृदा शक्यतो चांगली नसते थोडक्यात, म्हणजे ती काय मग 6.5 पेक्षा तिचा सामू कमी असतो. सेकंड आहे न्यूट्रल सॉईल, म्हणजे उदासीन मृदा, तिचा pH असणार आहे 6.5 to 7.5. म्हणजे तिचा सामू जो असणार आहे तो किती आहे, 6.5 ते 7.5 तो असणार आहे. किती, 6.5 ते 7.5. ओके. मग त्या न्यूट्रल सॉईल, मग आता न्यूट्रल सॉईल म्हणजे काय, उदासीन मृदा त्याला म्हटलं जातं. आता ही जी उदासीन मृदा असणार ती किती, तिचा सामू 6.5 ते 7.5 म्हणजे 6.5 ते 7.5 तो असतो. थर्ड पॉईंट आहे आपला अल्कलीन सॉईल. तर अल्कलीन सॉईल म्हणजे काय, आम्लारी धर्मी मृदा. आता आम्लारी धर्मी जी मृदा आहे तिचा जो सामू असणार आहे तो असणार आहे pH हायर दॅन 7.5. म्हणजे ही जी काही अल्कली सॉईल असणार आहे, म्हणजे आम्लारी धर्मी जी मृदा असणार आहे तिचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. ओके. आता आपण ज्या शास्त्रज्ञ होते जसे की सोरेन्सन, त्यांनी मग सामूबद्दलची कशी माहिती त्यांनी सांगितलं आपण या पॉईंट चार्ट थ्रू पाहिलं. ओके. आता ऑलवेज रिमेंबरमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं ते पाहूया. सॉईल टेक्स्चर इज डिस्टर्ब if chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. म्हणजे काय, तर ही जी काही रासायनिक खते असतात, म्हणजे जसं की या रासायनिक खतामुळे काय होतं, आपण जर अधिक प्रमाणात जर ती वापरली तर त्यामुळे काय होतं, जमिनीचा जो काही पोत असतो, म्हणजे तो जो काही दर्जा असतो तो तिथे काय होत असतो, बिघडत असतो आणि ती जमीन जी आहे ती काही दिवसांनी पेरणीयोग्य राहत नाही. आणि आपण काय करतो की अनसुटेबल फॉर सोईंग, म्हणजे पेरणीयोग्य ती राहत नाही. म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला वाटतं की आपण जास्त खतं आपण टाकली, जास्त कीटकनाशकं आपण वापरली तर पिकंही चांगलं येतील, पण पुढे चालून जमिनीचा दर्जा हा कायमचा खराब होऊन जाईल किंवा तिची सुपीकता जर राहिली नाही तर पुढील पिके आपण घेऊ शकतो आहे का, नाही. तर आपण 1 वर्षाचा नाही तर पुढील वर्षांचा देखील आपण विचार केला पाहिजे. ओके. क्रॉप्स शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द लँड. त्याच पद्धतीने काय, जसं जमिनीची सुपीकता जर टिकून राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर शेतकऱ्यांनी, म्हणजे जे शेतकरी बांधव असतील त्यांनी पिकांची
त्यांनी काय सांगितलं आहे, रोटेटेड म्हणजे काय, आलटपालट, म्हणजे अदलून बदलून पिकं त्यांनी घेतली पाहिजे. आज ह्यावेळेस जर कपाशी केली तर पुढच्या वेळेस मका घेतली पाहिजे, त्यानंतर वेगळं पीक, म्हणजे असं अदलून बदलून त्यांनी पिके लावली पाहिजे, जेणेकरून त्याची सुपीकता कमी होणार नाही. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ वेट. म्हणजेच काय, आता जसं उदाहरणार्थ जे काही गव्हाचं शेत असेल, हार्वेस्टिंग म्हणजे काय, काढणे, त्याला सोंगणे म्हणतो आपण. तर मग गव्हाचं पीक काढल्यानंतर काय, जमिनीचा कस कमी होत असतो. काय म्हटलं त्यांनी, गव्हाचं पीक काढल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. तर मग त्यानंतर जे गहू, जे आपण समजा आता गहू 4-5 महिन्यात येतो, आपण तो काढला म्हणजे तो सोंगला किंवा ते गहू तयार केला, त्यामुळे काय होतं, जमिनीचा कस तिथे कमी होतो. का, कारण की त्याचे तण जे ते जमिनीमध्ये खोलवर गेलेलं असतात, त्यामुळे त्याचा कस कमी होण्याची ते कारण असू शकते. हेन्स, तर मग त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, मग लिग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मोठबीन, पी, लेंटिल, बेंगाल ग्रॅम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तिथे, मग जसं की लेग्युमिनस क्रॉप्स म्हणजे आपण जसं की कडधान्य वगैरे जे काही असतात तशी पिकं आपण घेतली पाहिजे. जसं पीनट म्हणजे काय, तर भुईमूग, मूग, त्यानंतर मठ, बीन्स म्हणजे मटकी, पी म्हणजे वाटाणा, लेंटिल म्हणजे तूर, बेंगाल ग्रॅम म्हणजे काय, तर हरभरा, सोयाबीन, यासारखी पिके आपण तिथे घेतली पाहिजे. कडधान्य, तृणधान्य जे असतात अशी जर आपण पिके तिथे घेतली तर मग गव्हामुळे जो काही कस कमी झालेला असतो जमिनीचा, तो या कडधान्य, तृणधान्यामुळे तो भरून निघत असतो. म्हणजे पहा, त्यांनी खूपच महत्त्वाचं पॉईंट आपल्याला इथे सांगितलेलं आहे. गव्हाचं पीक घेतल्यानंतर आपण कोणती पिके तिथे घेतली पाहिजे की जेणेकरून जमीन सुपीकता जो आहे ती तिथं नेहमी राहील. ओके, सो तर आपलं चॅप्टर जे आहे ते संपलेलं आहे. तर एक्सरसाइजमध्ये पहा, होमवर्कमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्रिएट टर्म. खाली जे कंसामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते योग्य त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. नंबर 1 आहे जसं की टेम्परेचर, तापमान, व्हॉल्यूम, आकारमान, मास, वस्तुमान, डेन्सिटी, घनता, ह्युमिडिटी, आर्द्रता, ॲसिडिक म्हणजे काय, आम्लधर्मी, वेट, वजन, न्यूट्रल, उदासीन, शेप, आकार. तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला योग्य त्या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय इज इट सेड दॅट. असे का म्हटलं जातं किंवा असे का म्हणतात, म्हणजे त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे थोडक्यात. जसं आपण म्हणतो ना गिव्ह रिझन्स, त्या टाईपमध्ये व्हाय इज इट सेड दॅट असं का म्हटलं जातं ते तुम्हाला त्या क्वेश्चनचे म्हणजे कारणं तुम्हाला तिथं लिहायची थोडक्यात. ओके, थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ. काय होईल ते सांगा. म्हणजे जर समजा उदाहरणार्थ काय, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीजेस. हवेतले जे काही बाष्पांचं जे काही प्रमाण आहे ते जर वाढलं तर काय होईल. हवेतील बाष्पांचं प्रमाण वाढलं तर काय, आपल्याला श्वास घेण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम्स येतील. असे जे काही प्रॉब्लेम्स होतील ते आपल्याला तिथं लिहावं लागेल. म्हणजे काय होऊ शकतं आहे, काय होईल, त्याचे दुष्परिणाम असतील ते आपल्याला तिथं लिहायचे आहे. ओके, फोर्थ क्वेश्चन आहे, विथ हुम शुल्ड आय पेअर अप. आता तुम्ही सांगा मी कोणाशी जोडी लावू. म्हणजे असं एक त्यांनी मजेशीर असं त्यांनी वाक्य तयार केलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालची जी विधानं आहेत, जी उदाहरणं दिली तुम्हाला की ते तीन उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली आहेत. ते 3 उदाहरणांमध्ये ती चूक की बरोबर तुम्हाला लिहायची आहे. ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे काय, चूक. ती चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे, त्यांचा गेस लावायचा आहे, अर्थ काढायचा आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. खाली काही जे चित्र दाखवलेलं आहे त्याचं वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे. त्याचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे पहा, ती जी काही भेग आहे डोंगरातली तिथं काय, वॉटर म्हणजे पाणी दिसत आहे. आणि सेकंडच्या भेगमध्ये काय, आईस, बर्फ तिथे तयार झाला आहे. आणि तिथे तुम्हाला काय जाणवतं किंवा तुम्ही काय सांगू शकता, तुमचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथं लिहायचं आहे. क्वेश्चन 7, राईट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. खाली जे काही प्रश्नाची उत्तर आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायची आहे. म्हणजे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, मग ती तुम्ही पाठ्यपुस्तकातील म्हणजे आपल्या धड्याच्या आधारे सापडून ते लिहू शकतात. ओके, सो नेक्स्ट आपला शेवटचा पॉईंट आहे, प्रोजेक्ट.
म्हणजे काय, तर जो काही उपक्रम तुम्हाला राबवायचा आहे ह्या धड्याशी संबंधित, या पाठाशी संबंधित काय आहे पाहतो. विजिट अ सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरी, म्हणजे जिथं मृदेचं परीक्षण केलं जातं तर अशा प्रयोगशाळेला तुम्हाला भेट द्यायची आहे. लर्न द प्रोसेस ऑफ सॉईल टेस्टिंग अँड शेअर इट विथ द अदर्स. मग तिथं म्हणजे जिथं मृदा परीक्षण केलं जातं, जसं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांचं हे असतं, ऑफिस असतं, कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी. मग तिथं त्यांचं जे काही ऑफिस असेल तिथं माती परीक्षण संदर्भात काहीतरी प्रयोगशाळा किंवा काहीतरी असतंच, म्हणजे जिथं मग तुम्हाला तिथं माहिती मिळू शकते. तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असतात, त्या कृषीचे विभाग असतात, तिथे जाऊन तुम्ही काय करायचं, मग त्या संबंधित जो काही अधिकारी असेल त्यांना तिथे जाऊन तुम्ही मृदा परीक्षण नेमकं काय आहे, कशा पद्धतीने ते केलं जातं, ओके, हे तुम्ही जाऊन स्वतः समजून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस ते समजेल तर ते तुम्ही इतरांना देखील सांगायचं आहे, इतरांची देखील तुम्हाला मदत करायची आहे. ओके, म्हणजे पहिले स्वतः समजून घ्या, मग ती सामूहिक पद्धत असेल किंवा मग आपली जी काही विद्युत वाहकता पद्धत असेल, जी काही पद्धत असेल स्वतः समजून घ्या आणि दुसऱ्यालाही ती समजावून सांगा. कारण की का, ज्ञान अशी गोष्ट असते की ती दिल्याने वाढत असते, म्हणून जे काही ज्ञान आपल्याला मिळालं आहे ते दुसऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न करा. ओके, सो तर आज आपलं हे चॅप्टर इथे संपलेलं आहे, चॅप्टर नंबर 3. तर व्यवस्थितरित्या हा पार्ट आपला समजून मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, तर त्याचा होमवर्क देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. प्रश्नाची उत्तरं पूर्ण लिहायची, प्रोजेक्ट जर जमला तर तोही देखील करायचा आहे. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.